बहुजन पॅन्थर सेनेची परभणीत आढावा बैठक संपन्न। बहुजन पॅन्थर सेनेचा झंझावात। वंचितच्या न्यायासाठी निशाताई बचुटे यांचा मराठवाडा विदर्भ दौरा। परभणी दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी बहुजन पॅन्थर सेनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक परभणी येथील सावली विश्रामगृहात संस्थापक तथा अध्यक्ष निशाताई बचुटे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली। या बैठकीत संघटनेचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी निशाताई बचुटे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या उद्दिष्टांबाबत, कार्यपद्धतीबाबत तसेच भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। संघटनेशी एकनिष्ठ राहून कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी समाजहिताच्या दृष्टीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केलं। बैठकीदरम्यान संघटनेच्या बळकटीसाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली। तसेच संघटन विस्तार, नव्या सदस्यांची नोंदणी आणि सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। या आढावा बैठकीमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। तर यावेळी संस्थापक तथा अध्यक्ष निशाताई बचुटे यांच्या पुढाकाराने मार्गदर्शन आढावा बैठकीत मराठवाडा संघटक राहुल डुमणे, पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तम खंदारे, नांदेड जिल्हा अध्यक्ष आकाश वाघमारे, आकाश मुंडे, परभणी जिल्हा अध्यक्ष दाजीबा वावळे, परभणी तालुका अध्यक्ष अजय वावळे, तसेच गंगाखेड तालुका अध्यक्ष नितीन वावळे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष गोमाजी गोहाडे, तर हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी अशोक इंगोले, पत्रकार रवी कुंटे, आकाश खरात, सचिन कांबळे आदी पदाधिकारी, महिला भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क चॅनलसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट परभणी। आजच्या आपल्या बैठकीचा उद्देश म्हणजे मराठवाड्यामध्ये आपली संस्था जोरात काम चालते आणि आपल्या तर भरपूर म्हणजे इथल्या नागरिकांचे पण दलित वस्तीचे असतील, अनुसूचित जाती जमातीचे विषय असतील, बेरोजगारीचे विषय असतील, शेतकऱ्यांचे पण खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत। त्यानंतर अवैध धंदे जे आहेत, अवैध धंदे पण बंद व्हावेत यासाठी पण आमची आजची सर्वात महत्त्वाची तीच बैठक होती। कारण कसं आहे, युवा पिढी जी आहे ती युवा पिढी भरपूर म्हणजे व्यसनाच्या आहारी चाललेली आहे आणि बहुजन पॅन्थर सेनेचं ध्येय आणि उद्देश जे आहे की यामध्ये आपले गोरगरीब मुलं असतील किंवा आपल्या अनुसूचित जाती जमातीचे जे कार्यकर्ते असतील ते व्यसनाच्या आहारी न जाता त्यांनी एक चांगला मार्ग स्वावलंब करावा आणि चांगल्या मार्गातून सामाजिक कार्याकडे आणि सामाजिक चळवळीकडे जावं। कारण महामानवाने आपल्याला एकच संदेश दिलेला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तो संघर्ष तर आम्ही आतापर्यंत तिथं करत आलेलोच आहोत, पण व्यसनाहारी जाऊ नयेत यासाठी आमचा हा सर्वात मोठा उद्देश आहे। या बैठकीमध्ये आजच्या कार्यकर्त्यांना आपण आपली संघटना वाढीसाठी प्रयत्न कसे करावेत, संघटना कशी असावे आणि संघटना मजबूत कशी करावे आणि गोरगरीब जनतेला आपल्याला न्याय कसा देता येईल यासाठी महत्त्वाचे मुद्दे आपण यामध्ये घेतले। सामाजिक भूमिका माझी हीच आहे की जिथं जिथं गोरगरिबांवर अन्याय अत्याचार होत असेल तिथं पॅन्थर हा पोचतोच आणि पॅन्थरची भूमिका हीच आहे की कुणावर अन्याय अत्याचार होला नाही पाहिजे। आगामी काळामध्ये आता सध्या तर आपलं 9 जिल्ह्यामध्ये काम चालतंय, पण 9 जिल्ह्यापासून पण आपली महाराष्ट्राच्या बाहेर पण संघटना कशी जाईल आणि त्यासाठी महिला असतील, पुरुष असतील, युवा पिढी असेल या सगळ्यांना पण मी आपल्या सामाजिक कार्यातून पुढे उतरण्यासाठी पण आव्हान केलेलंच आहे आणि व्यसनापासून मुक्त राहण्यासाठी हा माझा पहिला ध्येय आणि धोरण। जनतेला आव्हान मी एवढंच करेल की तुम्ही जे आता सध्या आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये म्हणते मी, भारतामध्ये आता गॅस बंदीचा तुटवडा म्हणा किंवा बाकीचे जे काही राजकीय स्टंटबाजी आहेत, आता आपल्या इराणचं सध्या युद्ध चालू आहे, त्या युद्धामुळे गॅसचा पण खूप मोठा तुटवडा चालू आहे। तो पण आपल्याला तुटवड्यातून कसं बाहेर पडता येईल आणि त्यासाठी आपल्याला कसे प्रयत्न करता येईल यासाठी बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीने तमाम मी महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना आणि माझ्या बहुजन पॅन्थर सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पण हेच आव्हान केलेलं आहे की कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि कोणत्याही राजकीय नेत्यांच्या ह्याला आमिषाला न बळी पडता आपण आपले कार्य एकदम प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठतेने चालावे, एवढीच माझी अपेक्षा आहे आणि हेच माझे आव्हान आहे।